वास्तू आहे आणि वास्तूमध्ये आपण साहेब तसेच स्थानिक आपला उजव्या गटकेताई तसेच आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस मुर्शीबाई पटेलजी तसेच सावंतजी आणि इतर मान्यवर जे इथे उपस्थित आहेत आणि जे समोर बसलेले सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम तर सर्वांना इंग्रजी महिन्याप्रमाणे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज या नवीन वर्षाचा औचित्य धरून आज हा भूमिपूजन सोहळा केला आहे, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। खरं तर आज सोमवारही आहे आणि शिवशंकराचा आज वारही आहे, त्या म्हणूनच आज हा भूमिपूजन सोहळा नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या कार्यक्रमानेच होत आहे। आणि येत्या 21-22 जानेवारीला सुद्धा एक मोठा सोहळा आपला होणार आहे। आपले राम भक्तांनी जे रामाची प्राण प्रतिष्ठा करणार आहेत, म्हणजे आज या वर्षाची सुरुवात चांगल्या कार्यक्रमाने होते आहे। आणि खरं तर आज हा कार्यक्रम होत आहे, सर्व गुंदवलीकरांचं खूप खूप अभिनंदन। कारण जसं आता सांगितलं की ह्या कार्यक्रमाची सुरुवात ही जे मंदिर आता बनवणार आहे ते स्टार्ट टू एंड सर्वांचीच जबाबदारी आहे आणि हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि खरं तर या कार्यक्रमामध्ये आज 2 व्यक्ती होत्या ज्यांचं खरंच मोलाचं योगदान या अंधेरीमध्ये आणि गुंदवलीमध्ये आहे। तसं पाहायला आपले आमदार लटके साहेब आणि स्थानिक नगरसेवक सुनील यादवजी, आणि सुनील यादवजी तर खरं लहानपण त्यांचं इकडेच झालेलं आहे, लहानाचे मोठे इथे झालेत, त्यामुळे गुंदवलीकरांशी त्यांचं एक अटूट नातं होतं। आणि आज ते दोघंही असते तर त्यांचं योग्य मार्गदर्शन आपल्याला नक्कीच लाभलं असतं। आणि आज तुम्ही इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की जय। सर्वांचे नेते आमदार अनिल परब साहेब, स्थानिक आमदार लटके ताई, आमच्या माजी नगरसेविका संध्या यादवजी, अंधेरीचे विभाग प्रमुख माझे मित्र प्रमोद सावंतजी, उपस्थित मंचावर बसलेले सगळे मान्यवर, सगळ्यांना मी नमस्कार करतो। जास्त सर काय बोलणार नाही, पण आयोजकाचे धन्यवाद मानेन की सर्व पक्षांना आज एकत्रित इथे बसवलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार। दुसरं, हा जे शिवशाही मंदिर यात भूमिपूजन होतोय, प्रतिष्ठापर्यंत जे जे काय लागलं आम्ही सगळं मिळून तुमच्या खंबीर पाठीशी उभं राहू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आणि कार्यतत्पर आणि ज्याला आपल्या पक्षाचे चाणक्य म्हटलं जातं असे आपले सगळ्यांचे आवडते लाडके आमदार, शिवसेना नेते आणि ॲडव्होकेट माननीय अनिलजी परब, त्यांचे मी प्रथमतः आभार मानते। कारण हे जे भूमिपूजन होतंय आणि ह्याला जे पहिल्यापासून मार्गदर्शन म्हणाल तर आपले मार्गदर्शक अनिलजी परबच आहे। नंतर आमचे साहेब लटकेजी आणि संध्या यादवजी जसे म्हणाले की सुनीलजी यादव, या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांचा जन्मच इकडचा आहे, तर गुंदवलीकर आणि गुंदवली जशी त्यांची जीवाभावाची होती तशी आमची आहे। आम्ही दोघीही इथे पक्ष न बघता आमचे गुंदवलीकर आणि त्यांना आम्ही कसं मदत करू शकतो याकरता एकत्र आलेलो आहोत। आणि प्रथमतः पुन्हा एकदा सगळ्यांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। आणि जसं सांगितलं यादवजी, संध्या यादवजी यांनी की इथे आपण पक्ष बाजूला ठेवलेला आहे आणि आजचा वार हा महादेवाचा आहे, शंकराचा आहे। आणि महादेवाने मी म्हणेल की गुंदवलीच्या आता सगळ्या समस्या सोडवलेल्या आहेत। ही छोटीशी समस्या आहे, त्यामुळे बाकीचा प्रोजेक्ट किंवा ज्यांना घरं मिळाली नाहीत ती राहिली आहेत, तर माझेही प्रयत्न चालू आहेत की ज्यांची घरं राहिलेत द्यायची ती लवकरात लवकर महादेवाच्या कृपेने सगळ्यांना मिळू दे। ही प्रथमतः मी त्याच्या चरणी सगळ्यांतर्फे त्यांना देवाला आणि महादेवाला सांगेन की देवा तुझा तिसरा नेत्र उघड
आणि हे जे कलियुग येत आहे त्यामध्ये सगळ्यांना तारुण्य तुझा आशीर्वाद आमच्याकडे असू दे. आणि दुसरं मी म्हणेल की आमचे साहेब रमेश लटकेजी त्यांचं एकच होतं की माझे जेवढे सगळे मतदारपेक्षा माझ्या जीवाभावाची जी लोक आहेत आणि त्यांची सुरुवातही गोंदवलीतूनच झाली होती, तर गोंदवलीकरांना कधी काही कमी पडून दिलं नाही. गोंदवलीच्या कुठल्याही अडचणी समस्या असतील तर मीही प्रयत्न करते आणि ह्या प्रयत्नात माझ्याबरोबर माझे पक्षाचे सगळे जण आहेत. मुख्यत्वे करून प्रमोदजी सावंत आहेत, नंतर मी म्हणेल आता भाई विचारेही आहेत. माझ्या इलेक्शनच्या वेळेलाही त्यांनी खूप छानपैकी मदत केली होती. तर सगळ्यांचे मी आभार मानते. आणि ह्या कमिटीचे जेवढे सगळे चेअरमन आणि सेक्रेटरी आहेत त्यांना पुन्हा एकदा माझी एक विनंती आहे की ज्यांची लॉटरी राहिले ती लवकरात लवकर करून त्यांना त्यांची घरं लवकरात लवकर मिळावी, त्याकरता माझाही प्रयत्न आहे. आणि माझीही काही तुम्हाला साथ सहकार्य हवं असेल तर मला तुम्ही कळवा, मी तुमच्या सोबत आहे. एवढेच म्हणून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवशाही चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिवशाही मंदिराचा आज भूमिपूजन सोहळा येथे संपन्न होत आहे. आणि या सोहळ्यासाठी उपस्थित अंधेरीच्या आमदार ऋतुजाताई लटके, भारतीय जनता पक्षाचे या विभागाचे प्रमुख मुर्जी पटेल, नगरसेविका संध्याताई यादव, माजी नगरसेवक प्रमोदजी सावंत, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, येथे जमलेल्या सर्व माझ्या बंधू आणि वगैरे. खरं म्हणजे गोंदवली आणि आमचं नातं हे काही वेगळं नाही आहे. मला वाटतं प्रोजेक्टला सुरुवातच करताना पहिली जी जनरल बॉडी मीटिंग झाली त्याला मी आणि रमेश लटके हजर होतो. मी आता इथे बसल्या बसल्या मागे 20 वर्षाचा प्रवास आठवत होतो की ह्या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये गोंदवलीकरांनी काय काय झेललं आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मुंबई शहरामध्ये घर म्हणजे आपलं काळीज असतं. आणि जेव्हा आपण नैसारीला एखाद्याला देतो घर त्यावेळेला आपण त्याचं काळीज काढून आपण दुसऱ्याच्या हातात देत असतो. ते जोपर्यंत परत मिळत नाही, त्यात राहायला जात नाही, तोपर्यंत रात्रीत एकदा तरी माणूस उठतो, त्याची झोप खराब होते की मिळणार की नाही मिळणार. आणि गोंदवलीकरांनी हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि आज महादेवाच्या कृपेने हे आपलं स्वप्न पूर्ण होऊ घातलेलं आहे. बरेचसे लोक आज घरात गेलेले आहेत, उरलेले लोक त्याच्याच कृपेने घरात जातील असा मला पूर्ण विश्वास आहे. मी खरं म्हणजे कमिटीचे खास आभार मानतो की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण महादेवाची सेवा आमच्या हातून घडवून आणली, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. त्याचं कारण असं आहे की चांगल्या कामाची सुरुवात, चांगल्या वर्षाची सुरुवात चांगल्या दिवसाने व्हावी, चांगल्या कामाने व्हावी. आणि आज पहिलंच काम हे आपण करतोय. मला पूर्ण खात्री आहे की ज्या दिमागदारपणे आपल्या चांगल्या भावनेने आपण हे मंदिर उभं करताय हे अतिशय चांगलं, शानदार, दर्जेदार आणि भावनिक एक मंदिर या विभागात उभं राहील. बाकी सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की गोंदवलीमध्ये आपण राहत. मला एक गोष्ट नक्की माहिती आहे, मी पहिल्या दिवशी पण सांगितली आणि आजही तीच परत सांगतो की जशी देवळाची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे तशी शेवटचा माणूस घरात जाईपर्यंतची जबाबदारी ही माझी आहे आणि ती मी कधीही टाळणार नाही. हे मी पहिल्या दिवशी देखील सांगितलंय, आजही तेच सांगतो. या वसाहतीतला प्रत्येक माणूस आपल्या घरात गेला पाहिजे, सुखाने समाधानाने गेला पाहिजे. त्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील, जी काही मेहनत करावी लागेल हे व्यासपीठावर आम्ही बसलेले सगळे करू. देऊळ आहे, देवळाच्या बाहेर आपण चपला काढतो. याचा अर्थ असा आहे की सगळे राजकीय हेवे दावे वाद विवाद हे सगळे आम्ही बाहेर काढून एक मताने आम्ही सगळे व्यासपीठावर बसलेलो आहोत. आणि प्रत्येक इथे बसलेला माणूस हा तुमची सेवा करण्याच्या भावनेतनं लढलेला आहे. लढण्यासाठी बरीच मैदान आहेत, तिथे लढू, पण इथे लोकांची सेवा करण्याचा प्रश्न आहे, देवाची सेवा करण्याचा प्रश्न आहे. तिकडं आम्ही सगळे एक आहोत आणि पूर्ण एक भावनेने गोंदवलीकरांच्या सेवेत आहोत. हा उजवा का हा डावा नाही, आम्ही सगळे एक आहोत. एकजुटीने
एका मजबूतीने गोंदवलीकरांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय. हे असंच कायम राहू दे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना खास तुमचे आभार मानतो की ज्या एकजुटीने तुम्ही हे कार्य उभं केलं. लोकांना घर देणं सोपं नाही आहे. मुंबईत आम्ही दररोज बघतो काय अडचणींना सामोरं जावं लागतं. दिवसाची सुरुवात लोकांच्या घरापासून होते, रात्री झोपेपर्यंत घरासाठीच भांडत असतो. त्याच्यामुळे ह्या मुंबईमध्ये प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही जो काय घाट घातलाय मंदिराचा, याची कृपा, या शिवसाईची कृपा आपल्या सदैव गोंदवलीकरांच्या पाठीशी राहील. त्याचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी राहील अशी पहिल्या दिवशी प्रार्थना करतो. आणि हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि प्रत्येकाला नवीन घरात जाण्याचं लाभो अशी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. हरिः ओम. ओम केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः. निहस्तं रक्षाल्य. सर्वांनी हात जोडून विष्णवे नमः असं नामस्मरण मनामध्ये करत राहा. ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्राणायामः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरात् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये मंगलमूर्तये नमः. अक्षतान् समर्पयामि. सर्वात प्रथम आपल्या सर्वांना मनामध्ये नमस्कार करायचा. आई वडिलांना, गुरुजनांना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना, आपण आपल्या कुलदेवतेला, ग्रामदेवतेला, स्थानदेवतेला, वास्तुदेवतेला, मुंबईमध्ये राहतो मुंबादेवी, सिद्धिविनायक, काळबादेवी, महालक्ष्मी, सर्व देवी देवतांना मनामध्ये नमस्कार करायचा आहे. हरिः ओम. श्रीमद महागणाधिपतये नमः. लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. सची पुरंदराभ्यां नमः. माता पितृचरणकमलेभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत्कर्म प्रधान श्री देवताभ्यो भूमिदेव्ये नमः नमस्करोमि. सर्वांनी म्हणायचे पुण्यम पुण्या अहम दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तः कुर्वन्तु. नमस्कार करायचा आहे. पुण्यम पुण्या अहम दीर्घमायुरस्तु निर्विघ्नतामस्तु. संकल्पंच कुर्यात्. हरिः ओम. प्रधान संकल्प करणार आहे आपण साहेबांच्याकडून. संकल्प म्हणजे जी कामना जी करतो, हा चांगली कामना जी करणार आहे आपण भगवंताच्या सांगणार आहे. सगळ्यात विशेष संकल्प तर झालाच आहे, पण विशेष आता भूमिपूजनाचा संकल्प आपण साहेबांकडून करणार आहे. संकल्प म्हणजे चांगली कामना, जी आपण जे काही कामना करत असतो, कुठल्याही संकल्पाविना कर्म होत नाही, ठीक नाही. आपण काही वर्षांपूर्वी तुम्ही साहेबांनी ठरवलं असेल की इथे SRA किंवा थोडक्या दिवसात इथे या नवीन प्रोजेक्ट यावा, त्यांनी संकल्प केला. त्याच पद्धतीने आज सर्व आपल्या आपल्या घरामध्ये वास्तव्यात गेले. आज इथं संकल्प काय करतो आहे तर ह्या मंदिराचा आपण संकल्प करतोय. लवकरात लवकर मंदिर भूमिपूजनाचा पहिले संकल्प करणार, त्याच्यानंतर लवकरात लवकर रस जोपर्यंत स्थापन होते तोपर्यंत हे मंदिराची सर्वांना जबाबदारी आहे. अशा पद्धतीने साहेबांकडून आपण संकल्प करणार आहे. फक्त साहेबच नाही तर सर्वांनीच आपल्या मनापासून इथं सर्वांना सांगायचं आहे की देवा माझ्याकडून सुद्धा या मंदिरातला काही ना काही हातभार लागेल. ह्या पद्धतीने मनापासून सर्वांनी बोललं तरी चालत. तर साहेबांकडून तर आपण बोलूनच घेणार आहे. हरिः ओम. विश्वस्तावारो नक्षत्रं विष्णुदेवजा योगश्चकरणं देव सर्वं विष्णुमयं जगत यजमान सदा मुकुलगोत्रोच्चारः. हां, पूर्ण नावाचा उच्चार करायचा आहे. म्हणायचे मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ अस्माकं रहिवासी मित्रमंडळीनां परिवाराणां उत्तम आयु आरोग्य दीर्घ आयुष्य प्राप्ति निमित्तेन शिवसाई मंदिर निर्माण विधौः सर्व वास्तु खनन दोष निवारण पूर्वक भूमिपूजन आख्य कर्म अहम करिष्ये. सर हाताने कामनामध्ये सोडून
आणि सोडून द्या. गंगत्वेन पूजनं च करिष्ये. हात जोडून पहिले सूर्याला नमस्कार करायचा आहे. सविता सूर्य नारायण देवताभ्यो नमः. ध्यायामी चिंतयामी नमस्करोमी. एक जमिनीला फुलं व्हायचं भूमीला. भूम्ये नमः पूजनार्थे गंधाक्षरपुष्पाणि सौभाग्यद्रव्यं समर्पयामी नमस्करोमी. तिन्ही सुपाऱ्यांवर एक फुलं होऊन द्या. ओम भूम्ये नमः. भूमी ही कशावर स्थापलेली आहे? पहिले जी आपण जी भूमीफळ ठेवलेलं आहे भूमीचं ठेवलेलं आहे. नंतर कुर्म म्हणजे कासवावरती ही भूमी होती आणि नंतर अनंताच्या म्हणजे सापाच्या फण्यावरती सुद्धा ही भूमी होती. अशा पद्धतीने या भूमी कुर्म आणि अनंत त्या तीन देवांचं थोडक्यात मुख्य पूजन ह्या ठिकाणी होत असतं. त्याला गंधाक्षरपुष्पं समर्पयामि सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. भूम्ये नमः कुर्माय नमः अनन्ताय नमः. नमस्कारान् समर्पयामि नमस्कारं च करोमि. त्या द्रव्यांचं पण पूजन करायचं आहे. एक फुल वाहून घेऊ त्यांना आणि लगेच उदळे घेऊन त्यांच्याकडून कासरी करून. हरिः ओम. जो देवेभ्य आदपति जो देवानां पुरोहितः पूर्वो जो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्मणे. उपस्थितरूप्य देवताभ्यो नमो नमः. पूजनार्थे पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि. ती कोदळ साहेबांच्या हातात द्या. हां साहेब तुम्हाला इथून 5 वरती जायचं आहे. 5 हे खड्डे करणार थोडक्यात आणि त्याच्यानंतर तिकडून उत्तरेला यायचं. दक्षिणेपासून उत्तरेला या. हे इकडं 5 आणि इकडं 5 म्हणजे इकडून 10 येते थोडक्यात. ओम. चला गणपती बाप्पा मूर्ती इकडे तोंड करा. उत्तरेला रांगोळी मारा. एक फक्त मध्ये मारायचं आहे. तुमच्याकडून मारून द्यावा. या साहेब या. हा सुंदर असा हा भूमिपूजा सोहळा आपण संपन्न करीत आहोत सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वांच्या आशीर्वादाने. त्यामुळे या भूमिपूजनापासून ते जोपर्यंत मंदिराला कळस चढत नाही तोपर्यंत कोणताही विघ्न येऊ नये म्हणून आपण सर्वांनी जबाबदारी घेतली आहे. परंतु ही जबाबदारी आपणही पार पाडत असताना आपण देवांचं देखील नामस्मरण करून हा भूमिपूजा सोहळा अतिशय महत्त्वाने आणि आनंदाने साजरा करूयात. फक्त सगळ्यांनी हात वर करा. दोन्ही हात आपले सर्वांनी आपले दोन्ही हात वर करायचे आणि जसं मी म्हणेन तसं आपण सगळ्यांनी फक्त माझ्या मागोमाग जयघोष द्यायचा आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर हर साईनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. ठिकाणी पावडी घ्या. थोडंसं ही जागा थोडीशी रिकामी करा. थोडंसं बाजूला करा. त्याच पद्धतीने सर्वांना विनंती आहे. आपल्या सर्वांच्या उजव्या बाजूला अल्पपहाराची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आपण एका रांगेतून अल्पपहार घ्यायचा आहे. रांगेमध्ये अल्पपहार आनंद नसताना थोडी काळजी दिवशी आपल्याला करू.
भूमिदेव्यै नमः पूजनार्थे गन्धाक्षपुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि गन्धाक्षपुष्पाणि सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्करोमि यस्य कुर्मो गृहे हविस्तवगने प्रदयात्वम् तस्मै देवा आदिब्रुवन्तायाञ्च ब्रह्मणस्पतिः सर्वांनी भूमीची प्रार्थना करायची आहे ह्या भूमीमध्ये साक्षात शिवांची आता स्थापना होणार आहे काही दिवसांनी काही वर्षांनी थोडक्यात शिव वैकुंठ कैलासावरून इथं त्यांचं आगमन आपण करणार आहे तर ती जागा शुद्ध असली पाहिजे चांगली असली पाहिजे त्यासाठी सर्वात प्रथम या भूमीला सांगायचं आहे भूमीची प्रार्थना करायची आहे म्हणायचंय पृथ्वीत्वया सर्वांनी म्हणा पृथ्वीत्वया भूतालोका देवीत्वं विष्णुना धृता पंचधारयमान देवी पवित्रं कुरुचासनां भूमि माता की जय प्रभू श्री रामांचं नामस्मरण करणार आहोत. आणि त्याच पद्धतीने आपण सर्वच जाणता की जे राम मंदिर आता पूर्णपणे बनलेलं आहे ते प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि यामध्ये आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे. त्यासाठी आपण सारेच जण त्या राम मंदिरात भेट देण्यासाठी दर्शन करण्यासाठी नक्की जाणार आहोत. या ठिकाणी पहिली वीट रचण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती आहे. आपण अगदी मनोभावे ही वीट आपण रचून हा पाया रचून या सुंदर सोहळ्यामध्ये हा भूमिपूजन आपण करणार आहोत. पहिली वीट लागलेली आहे.